नमस्कार मित्रांनो, आजपासून पावसाला पोषक वातावरण तयार होत असल्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तर हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा आज इशारा देण्यात आलेला आहे। तर धाराशिव, सोलापूर, लातूर, नांदेड, हिंगोली, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तर 19 एप्रिल म्हणजे रविवारपासून विदर्भ वगळता राज्यातील इतर जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। यामधील नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक तसेच जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी गारपीटसुद्धा होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तर पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली तसेच परभणी आणि कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर विदर्भातील अकोला आणि अमरावती या जिल्ह्यात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर सोमवारी आणि मंगळवारीही राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज दिलेला असून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील बहुतांश भागात सोमवारी आणि मंगळवारी वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।